तर रामकृष्ण हरी सर्वांना, माझं नाव किशोरी। सध्या तुकाराम बीचचा कार्यक्रम हा भंडारा डोंगराच्या पायथ्याशी चाललाय आणि भंडारा डोंगर हे अत्यंत महत्त्वाचं ठिकाण असल्यामुळे मी वरती दर्शनाला आली आहे। आता बऱ्याच जणांना हे ठिकाण एवढं महत्त्वाचं का आहे हे माहिती असेलच, पण ज्यांना कोणाला ह्या ठिकाणाबद्दल माहिती नाही त्यांना मी सांगते। आपण बऱ्याच मराठी चित्रपटात तुकाराम महाराजांची पत्नी जिजाबाई त्यांच्यासाठी एका डोंगरावर भोजन नेत असल्याचं बघतो, तोच आहे हा भंडारा डोंगर। भल्या पहाटे उठून तुकाराम महाराज आपली आध्यात्मिक साधना, भजन, चिंतन व लेखन करण्यासाठी इथे यायचे। त्याचप्रमाणे हेच ते ठिकाण आहे जिथे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी विश्वाला मार्गदर्शन करणारी गाथा सुद्धा लिहिली। देहू गावाच्या मुख्य मंदिराच्या समोरच एक खूप मोठा डोंगर दिसतो आणि तोच हा भंडारा डोंगर। मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत इथे एक डांबरी रस्ता आहे, त्यामुळे तुम्हाला वर येण्यासाठी चालत येण्याची सुद्धा गरज नाही। तुकाराम महाराजांचं दर्शन घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज ह्या डोंगरावरती आलेल्याचं सांगितलं जातं आणि त्यावेळेस जिजाबाईंनी आणलेली शिदोरी महाराज व मावळ्यांनी सुद्धा खाल्ली होती, कारण ह्या डोंगरावरती अन्न हे कधीच कमी पडत नाही आणि म्हणूनच ह्या डोंगराला भंडारा डोंगर असं नाव दिलं। आणि आता सध्या इथे खूप मोठं मंदिर बनवण्याचं काम सुरू आहे, म्हणूनच देहू आळंदीला आल्यानंतर सुद्धा तुम्ही हे मंदिर बघितलं नसेल तर आवर्जून या, कारण की आपल्या तुकाराम महाराजांनी गाथा कुठे लिहिलेली ते ठिकाण बघणं सुद्धा तेवढंच आवश्यक आहे।